और काशी जैसी मोक्ष की नगरी में, मुक्ति प्रदाता नगरी में मोक्ष प्रदान करते समय भगवान प्रत्येक जीवात्मा के, प्राणी के कान में तारक मंत्र का उपदेश देते हैं। वो तारक मंत्र क्या है? वो तारक मंत्र प्रणव सहित राम नाम है। नमस्कार मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि आपली सकाळची 80 गाडीवरची आरती मिनिट झाली, कारण की ट्रेनमध्ये खूप थकलो होतो, त्यामुळे सकाळी जाग आली नाही मला। तर आता आपण जायचं आहे काशी विश्वनाथ टेम्पल पाहिला। इथून मित्रांनो 500 मीटर अंतरावरतीच आहे आणि आज आपण आज उद्या पूर्ण बनारस एक्सप्लोर करायचं आहे। तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या थ्रू कळेलच मित्रांनो। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो मी एकटाच आहे, हे बघू शकता मी तयार सुद्धा झालो आहे। अशा प्रकारे आता आपण जायचं आहे काशी विश्वनाथ टेम्पल पाहायला। चला मित्रांनो पटापट निघूयात, कारण की ऑलरेडी आपल्याला खूप लेट झाला। तिथे खूप गर्दी असते त्या मंदिरामध्ये। तिथे मित्रांनो मोबाईल अलाउड आहे की नाही ते मला नाही माहिती, तरी मी ट्राय करेन। जर असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेन, नसेल तर मग मी तुम्हाला पूर्ण आज बनारस एक्सप्लोर करेन। बाहेरचं जे काय काय खाण्याचे पदार्थ सर्व काही आणि इतर काही गोष्टी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन। तर चला मित्रांनो पटापट निघूयात। तर मित्रांनो मी फायनली चाललोय काशी विश्वनाथ टेम्पलचं दर्शन करायला। खूप मित्रांनो गर्दी आहे आणि पाऊस असल्यामुळे सर्वांनी स्वेटर ते सर्व घातलंय। मोबाइल इधर रखो क्या भैया? मोबाइल तो नीचे रहेगा, मोबाइल 18। सॉरी चप्पल नीचे रख। सॉरी ऑफ कर। 1 hour later. तर मित्रांनो मी मंदिरामधून आता बाहेर आलोय। कमीत कमी 1.5 तास गेला मला दर्शनासाठी। खूप गर्दी होती आणि आता बाहेर तर आलोय। अशा प्रकारे हे सर्व झालंय। हे बघा मित्रांनो हे रेग्युलरच आहे, इकडं नॉर्मल आहे। तर आता आपण जाऊयात, काय तर बघूयात। मित्रांनो आज आपण बनारसची स्पेशल लस्सी ट्राय करणार आहे, मलाई हो। तर आपण बघूयात कशी लागते। हे बघा पटापट खाऊयात, मी तुम्हाला सांगतो कशी लागते तुम्हाला ही लस्सी। अशा प्रकारे दुकान आहे मित्रांनो, खूप गर्दी आहे इथं। आपण खाऊयात। A few minutes later. तर मित्रांनो मी लस्सी खाल्ली बनारसची, मलाई हो, आणि चाट सुद्धा खाल्लं बनारसचं। मित्रांनो खूप छान चाट होतं, ते 30 रुपयाला होतं आणि बनारस लस्सी होती ती 50 रुपयाला होती। तर मित्रांनो मी ते सर्व खाल्ले। आता मी ते एका ठिकाणी आलोय, अन्नपूर्णा एक म्हणजे जेवणाचं ठिकाण आहे तिथं। ते 2nd फ्लोअर आहे, तिथून आल्यानंतर मंदिरापासून मित्रांनो थोडंच आहे, जे काशी विश्वनाथ टेम्पल आहे तिथून थोडं आतमध्ये आल्यानंतर हे गल्ली आहे, तिथे जेवण भेटतं। तर मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो। A few minutes later. तर मित्रांनो अशा प्रकारे जेवण करून झाले। मित्रांनो खूप मस्त जेवण होतं अन्नपूर्णामध्ये, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड होता, कारण मित्रांनो हे देवाचा प्रसाद होता, त्यामुळे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही। मित्रांनो प्रसादामध्ये राईस होता, आमटी होती, 2 भाज्या होत्या, पापड होतं आणि स्वीटसुद्धा होतं, लाडू, आणि तुम्हाला जर हवा असेल तर दहीसुद्धा होतं। अशा प्रकारे मित्रांनो हे अन्नपूर्ण आहे। आणि मित्रांनो बरोबर शिवकाशीनाथ टेम्पलच्या बाजूलाच आहे, तुम्ही जर कधी आला तर नक्की विजिट करा। जर तुमच्याकडे जर बजेट नसेल तर तुम्ही इथे जेवू शकतात फुकटमध्ये, आणि खूप छान प्रसाद असतो मित्रांनो। तर तुम्हाला मी दाखवलं म्हणजे मित्रांनो फक्त आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तुम्ही जर कधी आतमध्ये गेलात तर मी अनुभवले स्वतः, खूप छान जेवण होतं। तर आपण जाऊयात, कारण आपल्याला रूमवरती जायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला घाट फिरायला जायचं आहे। तर चला मित्रांनो आपण आता जाऊयात आपल्या रूमवरती। 5 hours later. तर
तर मित्रांनो संध्याकाळी 6 वाजलेत आणि आता आपण चालू दशाश्मी घाटावरची गंगा आरती पाहिला. तर बघूयात खूप लोक या रस्त्याला आहेत. मी आज बघणार आहे प्रत्येक डोळ्याने आरती कशी असते. खूप दिवसापासून वेट केला या दिवसाचा. तर बघूयात कशी असते गंगा आरती. अंकल दशाश्मी घाट किती झाले? पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. जय गंगे माता मैया, जय गंगे माता. जो नर तुमको ध्याता, जो नर मैया जी को ध्याता, मन वांछित फल पाता. जय गंगे माता, जय गंगे माता मैया, जय गंगे माता. जो नर तुमको ध्याता, जो नर मैया जी को ध्याता, मन वांछित फल पाता. जय गंगे माता. चंद्र सी ज्योत तुम्हारी, जल निर्मल आता मैया, जल निर्मल आता. शरण पड़े जो तेरे, शरण पड़े जो तेरे, सो नर तर जाता. जय गंगे माता. पुत्र सगर के तारे, सब जग को ज्ञाता मैया, सब जग को ज्ञाता. कृपा दृष्टि तुम्हारी, कृपा दृष्टि तुम्हारी, त्रिभुवन सुखदाता. जय गंगे माता. तर मित्रांनो दशाश्मी घाटची गंगा आरती झाली आहे. आता इथून सरळ पुढे जायचं आहे मणिकंठन घाटावरती. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो काय काय आणि काही शॉर्ट सुद्धा दाखवतो, तुम्ही नक्की बघा. जीवन आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या जीवनाचे नियम आहेत. जेव्हा आपण जन्मलेलो असतो तेव्हा आपल्याला हे माहीत नसते की आपली मृत्यू कधी आणि कशी होईल. आपल्या सर्वांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्व मृत्यूपासून नाही वाचू शकत.
पण आपण हे जीवन एक चांगल्या रूपाने जगू शकतो आणि आपल्या कर्मांना व आत्मेला शुद्ध करू शकतो. आपण आपले जीवन सगळ्या पद्धतीने जगले पाहिजे, कारण आपल्या मृत्यूच्या वेळी कसलाही पश्चाताप न होऊ. जितनी पुरानी काशी नगरी है उतना ही पुराना यहाँ का काशी विश्वनाथ मंदिर भी है. भगवान शिव को विश्वेश्वर विश्वनाथ आदि नामों से अपने लिंग रूप में यही स्थापित हुए. तभी से 12 ज्योतिर्लिंगों में इस मंदिर को विश्वेश्वर मंदिर के नाम से भी जाना जाने लगा, जहाँ भगवान शिव और माता पार्वती सदैव वास कर रहे हैं. सनातन संस्कृति को नष्ट करने के उद्देश्य से यहाँ आए. जब प्रथम बार गौरी ने आक्रमण किया तब पृथ्वीराज चौहान ने उसे पूरी तरह पराजित किया था. अंत में उसने क्षमा मांगी और वचन दिया कि ऐसी गलती दोबारा कभी नहीं. स्वरूप आतताइयों ने अन्य मंदिरों के साथ साथ विश्वनाथ मंदिर को भी क्षति पहुंचाई. यह ऐसा काला दौर था जिसके स्मरण करने मात्र से आंखें नम पड़ जाती हैं. परंतु समय सदा एक सा नहीं. भगवान शिव को समर्पित काशी विश्वनाथ का यह पावन मंदिर सदियों से करोड़ों श्रद्धालुओं का प्रेरणा स्रोत रहा है और सदैव के लिए रहेगा. वाराणसी में हो बसैया हो नदी लपेटे गंगा के वास दिए. चंद्रमा की रजत नामी शीश तुमन प्रकाश में. चंद्रमा की रजत नामी शीश तुमन प्रकाश में. तर मित्रांनो, आत्ता जो मी कॉरिडॉर बघितला आहे मित्रांनो, मोदी सरकारने केले. मित्रांनो, खूप सुंदर काम केले, कारण की आपल्या लोकांना समजलं पाहिजे की या मंदिरासाठी लोकांनी पहिले काय काय केले. मित्रांनो, एक म्हणजे सर्व समजतं. हे कॉरिडॉर बघितल्यानंतर मंदिरासाठी खूप लोकांनी त्याग केला आहे. तर मित्रांनो, बनारस हे खूप सुंदर सिटी आहे. तुम्ही जर नक्की या, कारण की मित्रांनो खूप अनुभव येतो इथं आल्यानंतर. खूप सुंदर सिटी आहे मित्रांनो. गंगार झाल्यानंतर आता मी बोटीतून चाललोय 40 घाट फिरायला बोटीतून. तर बघूयात, कारण की सकाळी काय मित्रांनो टाइम नाही भेटला, ते मंदिर फिरत होतो आपण. तर आता आपण रात्री चाललोय, तर बघूयात कशी असते सवारी. घाट का नाम है हरिश्चंद्र घाट. इसी घाट पे राजा हरिश्चंद्र को कलयुगों खरीदा था. इसी घाट पे राजा हरिश्चंद्र नौकरी कर रहे थे.
260 ना. होय. मित्रांनो आपण पार्सल घेतलंय. पटापट रूमवरती जाऊयात आणि खाऊन घेऊयात आणि झोपूयात, कारण की आपल्याला उद्या जायचं आहे आरतीला.